कैलासनगर परिसरात काल भर दिवसा गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे। गोळीबारात 2 जणांचा मृत्यू तर 4 जण जखमी असल्याची माहिती मिळत आहे। जुन्या वादातून 10 ते 12 जणांच्या गँगने गोळीबार केल्याचे प्राथमिक माहिती मिळत आहे। उल्हासनगर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून अमोल चव्हाण आणि अनिल चव्हाण अशा दोन्ही सख्ख्या भावांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे। कैलास कॉलनी चौकात जुन्या वादातून गोळीबार झाल्याची घटना घडली आहे। 10 ते 12 जणांच्या टोळीने बाईकवर येत अंधाधुंद गोळीबार केल्याची प्राथमिक माहिती। या घटनेनंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाले असून परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। आरोपींच्या शोधासाठी पोलिसांची पथके रवाना झाली आहेत। या हल्ल्यात तब्बल 7 राऊंड फायर करण्यात आल्याची माहिती समोर आली। या गोळीबारात अमोल चव्हाण आणि अनिल चव्हाण आणि अर्जुन चव्हाण हे तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत। जखमींना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले, मात्र उपचारासाठी नेत असताना अमोल चव्हाण आणि अनिल चव्हाण यांचा मृत्यू झाला, तर अर्जुन चव्हाण यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे। दरम्यान मृतदेह उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत। घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात करत परिसर सील केला असून आरोपींचा शोध सुरू केला आहे। या घटनेमुळे उल्हासनगरात मोठी खळबळ उडाली आहे। गोळीबार झालाय, काय सगळी प्राथमिक माहिती आहे? उल्हासनगर 2 हद्दीतील हिललाईन पोलीस स्टेशन अंतर्गत कैलास कॉलनी परिसरात संध्याकाळी 8 वाजताच्या सुमाराची ही घटना आहे। यात एकूण 6 ते 8 आरोपी त्यांनी पूर्ववय उमनस्थातून गोळीबाराची घटना जी आहे ती घडलेली आहे। यामध्ये फायरिंग करण्यात आलेलं आहे। यात जवळपास 5 ते 6 राऊंड फायर झाल्याची प्राथमिक माहिती आहे। यातील जे जखमी आहेत त्या जखमींपैकी दोघांचा मृत्यू जो आहे तो झालेला आहे। सेंट्रल हॉस्पिटलमध्ये त्यांचा उपचार घेत असताना मृत्यू झालेला आहे। घटनास्थळी जवळपास आम्ही 4 तपास पथकं तैनात केलेली आहेत। ज्या आरोपींची माहिती आम्हाला मिळाली होती, नावं निष्पन्न झाली होती, त्यांना शोधण्यासाठी आमची 4 तपास पथकं जी आहेत ती रवाना झालेली आहे आणि पुढील कायदेशीर कारवाई जी आहे ते हिललाईन पोलीस स्टेशन अंतर्गत तपास पथक जे आहे ते करत आहे। यांचं जवळपास 2020 पासूनची एकमेकांबरोबर वाद होता आणि त्या वादातूनच 2020 साली पण एक अटेम्प्ट टू मर्डरचा गुन्हा दाखल झाला होता आणि त्यातून हा पुढचा वाद जो आहे तो आज झाला आणि आजची घटना घडलेली आहे। मृतक जे आहेत ते दोघं भाऊ आहेत का? दोन्ही बंधू असल्याचं समजतंय आणि त्याबद्दल अधिक माहिती आम्ही घेत आहोत।